फ्लोअरवर सांगा की आम्ही ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करू, ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, तिथेही सांगा. आणि इथे सुद्धा आज लिहून देण्यासाठी तुमचं शिष्टमंडळ पाठवा अशी विनंती केली आहे. उद्या आपण सर्व मंडळी चर्चा करून त्यावर त्यांच्याकडून लेखी स्वरूपात आपण घ्यावं. पण मी माझ्या दोन्ही या माझ्या बांधवांना, लहान भावांना माझी विनंती आहे की आपण लढाई खूप लांब लढायची. आपल्याला आपल्या लढाईमध्ये खूप पुन्हा संघर्ष आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये 5वीला संघर्ष पुजला आहे. हे काही सहज आणि सोपं नाही आहे. मी माझ्या ठिकाणी झुंजतो आहे, कारण आम्ही ओबीसीमध्ये मोडतो म्हणून आम्हाला काय संघर्ष करावा लागतो याची जाहीर वाच्यता आम्हाला करता येत नाही. आणि वेळ प्रसंगी आम्ही तेही मांडू लोकांच्या पुढे. ज्या दिवशी आमच्या नाकातोंडात पाणी येईल त्या दिवशी आम्हाला सुद्धा मुख्याचा मार कधी कधी सहन करावा लागतो राजकारणापासून सुद्धा. पण हे सगळं आपण संघटित नसल्याचा परिणाम हेही आपण सगळ्या ओबीसी बांधवांनी समजलं पाहिजे. आज आपल्याला जे काही मिळतंय ते जे मिळतंय ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळते आहे. त्यांनी ते आम्हाला संरक्षण दिलं आहे. आम्हाला कोणाच्या बापाची कृपा झाली आणि कोणाच्यामुळे आम्हाला मिळते आहे आणि कोणाच्या बाप पुण्याईवर आम्ही जगतो असं तसं कुठेही नाही आहे. आम्हाला आमच्या देवरूपी बाप म्हणून ज्याच्याकडे आम्ही बघतो ते बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे आज आम्हाला काही आमचे अधिकार मिळत आहेत. त्या अधिकार जर काढून घेण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला माझी विनंती आहे, केवळ उपोषण आहे म्हणून एकत्र राहू नका. जिथे जिथे आवाज आला तिथे तिथे एकत्र या आणि हक्कासाठी उभे राहा. तरच तुम्ही तुमचं संरक्षण करू शकाल. आज मला अभिमानही वाटतो आणि माझ्या वेदना पण आहे. तेव्हा सरकारने अंत पाहू नये, लवकरात लवकर या उपोषणाबद्दलचा तोडगा काढावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली. छोट्याशा ब्रेकची लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा.